आहे त्याची काच जरा बघा. भावेश पाटील मागे जाऊन बघा कोणती गाडी आहे. इनोवा आहे. स्टेजच्या मागे जी इनोवा आहे प्लीज जरा आपली गाडी. चला ओपनर बॅटर सलामीसाठी सज्ज होत आहेत यज्ञेश अँड विघ्नेश. चल मॅच इज गोइंग ऑन. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर रोहित. यस पहिला चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू पंच या ठिकाणी दंडित करतायत. रोहितला अवांतर धावेने श्री गणेश केला जातोय. आपण पाहतोय या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जे टेनिस बॉल आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते टेनिस बॉल आपण पाहतोय एस एस ग्रुप अर्थात संजय किनी भामटपाडा आणि सदा मडवी चांदीप या एस एस ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला बॉल प्राप्त झालेत. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटचा संगम नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. रोहित एक नावाजलेला गोलंदाज यंगस्टर भामटपाडा या संघाकडून खेळताना पाहतोय. अगदी आगरी प्रीमियर लीग असू दे किंवा वसई ग्रामीण प्रीमियर लीग असू दे अतिशय नावाजलेला खेळाडू रोहित केनी गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कट केलेला चेंडू ट्रॅव्हल होते गली रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. तत्पूर्वी मात्र या चुकीला माफी नाही आणि 2 धावा मात्र या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड वाढताना पाहतोय 3. पहिलं षटक कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. निर्धारित 4 षटकं मात्र खेळवली जातील. ह्या दुसऱ्या फेरीतला सामना आहे. तदनंतर मात्र तिसरी फेरी सुरू होईल. पुढचा चेंडू रोहित यांचा सुंदर पद्धतीने खेळून काढलेले चेंडू अगदी मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. तुषार किनी फील्ड करतोय फेकी करतोय तोपर्यंत मात्र 1 धाव सहजगत्या पूर्ण होते. एका धावेने माजिवली संघ 4 धावा. या ठिकाणी ऑन साइडला प्रहार केला जातो. क्षेत्ररक्षक भाग मिल्खा भाग 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 लेकिन यहां पर क्या हो गया है. गेंद जीत गई है. येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी खणखणीत चौकार येते. आपण पाहतो यज्ञेश याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज होतो रोहित विघ्नेश याच्या बॅट मधून चौकार आला होता. तोच विघ्नेश आता मात्र अलॉंग द ग्राउंड खेळतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा फेकी होते. तोपर्यंत 2 धावा मात्र अर्जित केल्या जातात. 2 धाव्याने स्कोर बोर्ड वाढताना पाहतोय 10. अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक रोहित केनी हाताळतात. पॉवर प्लेचं महत्वाचं षटक कारण रोहितकडे तेवढा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावरतीच कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी हा जाणता अनुभव रोहित केनीच्या पाठीमागे. या ठिकाणी वाह एबी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू येतोय खणखणीत षटकाराच्या दिशेने. विघ्नेशच्या बॅट मधून आला खणखणीत झणझणीत षटकार.
चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय अगदी 16 धावा. अगदी खरपूर समाचार या ठिकाणी घेतलेला रोहित केणी थोडासा सूर गवसलेला या ठिकाणी जाणवला. कारण रोहितचं एक वैशिष्ट्य असतं, अचूक टप्पा असतो. परंतु या वेळेला मात्र यज्ञेश आणि विघ्नेश या सलामीच्या जोडीने मात्र सुंदर समाचार घेतला. रोहित केनीचा तब्बल 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. तर पहिला वाईट नंतरचा निर्धाव, तदनंतर 2 धावा, 1 धाव, 4 धावा, 2 धावा आणि 6 धावा असं पृथक्करण गोलंदाजीचं म्हणावं लागेल. दुसरं षटक मात्र घेऊन येतोय गौरव केनी. अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे, ज्याने VGPL गाजवलेला आहे, ज्याने आगरी प्रीमियर लीग गाजवलेला आहे, तोच येतोय गौरव केनी मात्र गोलंदाजी मार्क वरती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केलाय गेलाय, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूचे सांगता होते अचूक टप्पा आणि वेदक मारा. आदरणीय सन्माननीय विल्सनजी पाटील सापणे यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपणास विनंती करतोय की या आपण या मुख्य मंचावरती विराजित होऊन आपण सन्मानपूर्वक या क्रिकेटचा आनंद घ्या. आणि विल्सन पाटील सापणे यांचं सहर्ष स्वागत केलं जाते षटकाराच्या सानिध्यातून. षटकाराने यज्ञेशच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे विल्सनजी पाटील सापणे यांचं मी सहर्ष स्वागत करतो. या आपण मुख्य मंचावरती विराजित होऊया आणि या क्रिकेटचा आनंद घेऊया. खणखणीत षटकाराने सी खेळतायत. या ठिकाणी कट केलेला आहे, चेंडूला धाडले स्लिपच्या दिशेने. काय केलं जाते अचूक नेम, गोटी नेम आमच्या गावठी भाषेमध्ये म्हटलं जातं, तोच अचूक नेम लगोरी नेम या ठिकाणी साधला जातोय. बॅक टू द गावठी मिस्टर यज्ञेश.
मात्र विशेष कौतुक करावं लागेल हेमंत पाटीलचं, ज्याने 3 विकेट आणि 3 धावा फक्त खर्च केल्या आणि संघाला आपल्या एक चांगल्या सन्मानजनक स्कोर वरती रोखून ठेवले. आपण पाहतोय माजिवली संघाला. चला या ठिकाणी तिसऱ्या फेरीचे लॉट्स या ठिकाणी टाकले जातील. 2 चिठ्ठ्या आहेत. एक विजयी संघ आहे आणि दुसरी चिठ्ठी आहे अकलोली. तर यापैकी जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्यांना मात्र विपक्ष झिडक्याबरोबर खेळावं लागेल आणि जी चिठ्ठी उचलली जाणार नाही तिला मात्र बाय भेटेल. ते आजच्या दिवसाच्या फायनल मध्ये जातील. चला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय सुशांत. सुशांत हा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. VGPL म्हणा किंवा APL म्हणा, अतिशय चांगली गोलंदाजी फलंदाजी ज्याची साकारलेली आहे तोच सुशांत मात्र या ठिकाणी शेवटचं महत्वाचं षटक घेऊन येतोय. पहिल्या चेंडूचा सामना झाला, 1 धाव मात्र अर्जित केली गेली. या जे विनिंग कॅप्टन्स आहेत, विनिंग टीमचे प्रतिनिधींनी मात्र यायचं आहे. झिडके अकलोली आणि जो संघ सुरू आहे त्यांचे प्रतिनिधी, जो सामना सुरू आहे भामटपाडा आणि माजिवली यांचे प्रतिनिधी हवे आहेत. या ठिकाणी जावेद मियादादची आठवण करून दिली. त्याच्या पद्धतीने जशा त्यांनी उड्या मारल्या होत्या त्या पद्धतीने उडी मारून या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा मात्र अर्जित केल्या गेल्या. 2 धावेने स्कोरबोर्ड वाढवलेला आहे 29. अगदी मनातल्या मनात खुश असेल भामटपाडा संघ की जसं पहिल्या षटकागणिक वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारली जाईल, तदनंतर मात्र कमबॅक केलं. कौतुक आहे गौरवचं, हेमंतचं आणि सुशांत सुद्धा तितकीच चांगली गोलंदाजी हाताळतोय. या ठिकाणी ब्लॉक डिलिव्हरी पाहिली होती, या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. गौरव किनीच्या माध्यमातून फेकी मात्र थोडीशी खराब झाली. बॅकअप चांगला मिळालेला नाही आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा. आदरणीय विवेकजी पाटील यांचा यथोचित सन्मान स्वप्नेश वजे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. विवेकजी पाटील अगदी नवसे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ज्यांनी आपली खेळी साकारली होती, कारण क्रिकेटमध्ये नितांत ज्यांचं प्रेम आहे. या वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत चौथ्या षटकात 5 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत. टोटल संघाच्या धावा पाहिल्या तर आपण 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चला या इकडे वरती या. अकलोली संघ, तदनंतर झिडके संघ आणि हे 2 माझ्या पाठीमागे आहेत 12वे प्लेयर. यस, काय चेंडूला ट्रॅव्हल केलंय. एअर हॉस्टेसला टाटा बाय बाय करत चेंडू येतोय खणखणीत षटकार. एक मिनिट बघून घ्या. यस, तिसऱ्या फेरीचा सामना झिडके वर्सेस जो विजयी संघ असेल त्यांना मात्र झिडके संघाबरोबर खेळावं लागेल आणि अकलोली संघ आजच्या दिवसाच्या फायनल मध्ये जातोय. पुढचा चेंडू सुशांत यांचा चांगल्या पद्धतीने खोलवर चेंडू होता, खेळून काढलेला सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. गौरव किनी सरसावत आहेत. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फिंगर इज गोइंग ऑन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र फलंदाज बाद होतोय.
सर नितीन किनी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. नितीन किनी आपण अप्रतिम झेल घेतला, त्याचं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मितेश पाटील मोक्ष 11 चे ओनर नवसे गावचे सुपुत्र यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक देऊन सन्मानित केले जाईल. नितीन किनी भामटपाडा यंगस्टर भामटपाड्याचा खेळाडू लगेच या व्यासपीठाकडे या आणि आपलं पारितोषिक मात्र घेऊन जायचंय. नितीन किनी अप्रतिम झेल आपण या ठिकाणी घेतलात आणि मितेश पाटील यांच्याकडून 200 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. या संतोष कुडू एक जुना जाणता आमचा खेळाडू आहे, परंतु थोडीशी आता शारीरिक क्षमता मात्र कमी झाल्यामुळे थोडेसे क्रिकेट पासून दूर असले तरी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मात्र सदैव संतोष कुडू मैदानामध्ये दाखल असतात, प्रोत्साहित करत असतात आपल्या खेळाडूंना आणि सतत होणाऱ्या चुका मात्र लगेच दाखवत असतात आणि कशा प्रकारे खेळ बहरेल असे संतोष कुडू नेहमीच मार्गदर्शन करत असतात. ऐकूया आपण तोपर्यंत डीजेला देऊया एक संधी. हॅलो 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 धन्यवाद धन्यवाद डीजे. चला निर्धारित 24 चेंडू मध्ये 42 धावा. चोवीस चेंडू मध्ये 42 धावाचं आव्हान यंगस्टर भामटपाडा संघापुढे ठेवलेलं आहे. अतिशय चांगले सामने आपण या ठिकाणी पाहतो. डीजेपीचं हे मैदान आहे आणि या डीजेपीच्या मैदानामध्ये आई चामुंडाई चषक 2024 आपण पाहतोय, ज्याचं पहिलं पारितोषिक प्रथम पारितोषिक कैलासवासी चिमणाबाई तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विनय तुकाराम पाटील नारंगी यांच्याकडून एक आकर्षक चषक प्राप्त झालेले. तसेच द्वितीय पारितोषिक पुन्हा एकदा कैलासवासी चिमणाबाई तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विनायक तुकाराम पाटील नारंगी यांच्याकडून प्राप्त झालेले. तृतीय पारितोषिक कैलासवासी चिमणाबाई तुकाराम पाटील पुन्हा त्यांच्याचकडून आहे, यांच्या स्मरणार्थ श्री विनायक तुकाराम पाटील यांच्याकडून नारंगी यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं चषक सुद्धा प्राप्त झालेलं आहे. चतुर्थ पारितोषिक आहे आपण पाहतो श्री समर्थ ट्रान्सपोर्ट कुमार रुद्र हरेश्वर कुडू नवसई यांच्याकडून प्राप्त झाले. पाचवं पारितोषिक कैलासवासी रवींद्र बळीराम कुडू यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील रवींद्र कुडू यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. सहावे पारितोषिक आहे कुमार पंकज मधुकर पाटील यांच्याकडून 6वं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. शिस्तबद्ध संघ आपण पाहतोय श्री सचिन बारको पाटील यांच्या स्मरणार्थ आपण टेनिस बॉल पाहतोय. एसएस ग्रुप संजय केनी आणि सदा मडवी चांदीप यांच्याकडून. तसेच वॉटर सप्लाय आपण पाहतोय काव्यजल धनंजय पाटील. डीजे उपलब्ध झालेले आपल्याला रमाकांत कुडू जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडून विनामूल्य नवसई विनामूल्य आपल्याला डीजेची व्यवस्था झालेली आहे, त्यांचे मी धन्यवाद देतोय. तसेच मैदान उपलब्ध झालेले आपल्या डीजेपी मैदान हे धरमशील पाटील अँड कंपनी म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं मी या ठिकाणी कौतुक करतोय, धन्यवाद देतोय. जेसीपी लेवल प्लेट पाणी टँकर कामेश पाटील अँड कंपनी ॲपको कंपनी. तसेच अशोक कुडू यांच्याकडून विनामूल्य ट्रॅक्टर पाण्याचा ट्रॅक्टर आपल्याला प्राप्त झालं, त्यांचे सुद्धा धन्यवाद देतोय. पंकज पाटील यांच्याकडून पाणी बॉटल वायफाय कनेक्शन अगदी विनामूल्य प्राप्त होते, त्यांचं सुद्धा मी विशेष कौतुक करतोय. तसेच सन्मान चिन्ह आपल्यास कैलासवासी शशिकांत बबन कुडू यांच्या स्मरणार्थ प्राप्त झालेले आहेत. तसेच कैलासवासी रोहित वैकुंठनाथ मिश्रा यांच्याकडून सुद्धा सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. सामनावीर मॅन ऑफ द मॅचचे सन्मान चिन्ह अशोक पांडुरंग कुडू सुदाम पांडुरंग कुडू आणि रघुनाथ पांडुरंग कुडू यांच्याकडून आपणास प्राप्त झाले. स्वर्गीय देवकीबाई पांडुरंग कुडू यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. चला मॅच इज गोइंग ऑन. मॅच मध्ये काय करते 24 चेंडू आणि 42 धावा. यंगस्टर भामटपाडे रोहितच्या बॅट मधून येतोय, या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, एक धाव घेऊ देणार नाही. तुम्हाला
एक एक धावासाठी मात्र झुंजावं लागेल, झगडावं लागेल, संघर्ष मात्र करावाच लागेल. कारण भले माफक आव्हान असेल तरी पण संघ माजिवली आहे जो गोलंदाजीसाठी ओळखला जातो. या चला पुढचा चेंडू, पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. यस, काय चेंडू, डाव्या एसटी वरती थोडासा पिच झाला होता चेंडू आणि लेग बाईच्या रूपाने पंच विरल नायर या ठिकाणी घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने मात्र श्री गणेश केला जातो यंगस्टर भामटपाडा संघाचा. निर्धारित 24 चेंडू मध्ये 42 धावांचं काहीच माफक पण स्पष्ट आव्हान आहे. जवळजवळ 10.50च्या रन गतीने पुढे जायचं आहे. गोलंदाज विघ्नेश मात्र गोलंदाजी मार्क करतोय. चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून केली. गोलंदाजीसाठी आता सज्ज होतोय. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडूला धाडले. चेंडू दन 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 करीत जातोय. भाग मिल का भाग, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. माझे त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे स्वयंसेवक आहेत, आपणास विनंती असेल की जर गाडी आली असेल तर आपण थोडंसं लक्ष असू द्या आपलं सुद्धा. कारण खेळणारे जे खेळाडू आहेत ते अगदी बेधुंद असतात, कारण त्यांचं लक्ष फक्त चेंडूकडे असतं, आजूबाजूला लक्ष नसतं. त्यामुळे थोडंसं लक्ष आपलं आहे. आपण सर्वांनी सहकार्य मात्र करायचं आहे. चला आतापर्यंत 3 चेंडूचा सामना झालेला. स्कोर बोर्ड आपण पाहतो 5. पुढचा चेंडू, या ठिकाणी जोरदार प्रहार केला जातो आमच्या समालोचन कक्षाकडे. काय केलं जाते, अप्रतिम क्षेत्ररक्षण, विशेष दाद दिली जाते. यज्ञेशचं विशेष कौतुक केलं जाते. 5 धावा तब्बल वाचवलेल्या आहेत. क्या बात है. कारण मी म्हटलं ना की माजिवली संघ आहे, 42 माफक वाटणार नाही. कारण एका धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. विना संघर्ष कोई महान नाही होता. जर तुम्हाला चमकायचं असेल तर मात्र अग्निदिव्य करावंच लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, जैसी गेंद वैसा नतीजा येतोय रोहित किनीच्या बॅट मधून. खणखणीत षटकार. बेचाळीस धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावा आपण पाहतोय 12. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. विघ्नेश आहे गोलंदाजी मार्क वरती आणि रोहित किनी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. पुन्हा एकदा चेंडूला धाडले ऑन साइडला. या ठिकाणी एक धाव मात्र अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या. अतिघाई संकटात नाही. तुषार किनीने असं मनामध्ये आणलं होतं की रोहित मी डेंजर झोनला धावतोय, परंतु रोहितने लक्ष नव्हतं. रोहितचं लक्ष नसताना त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न केला गेला तुषारच्या माध्यमातून आणि जोपर्यंत लक्ष गेलं तोपर्यंत मात्र चेंडू एसटी रक्षकाच्या हातात होता आणि मात्र धावबाद या ठिकाणी तुषार किनी. जर तुषार किनी बाद झाला तदनंतर मात्र येतोय आदेश पाटील, उत्कृष्ट बॅटर या सन्मानाने सन्मानित झालेले. VGPL चं पर्व 4
सिरसाटचं ते मैदान आणि त्या मैदानावरती ग्रामीण प्रीमियर लीगचा महाथरार आणि या महाथरार मध्ये हर्षदा 11 मधून खेळताना आदेश पाटील उत्कृष्ट बॅटर म्हणून ज्यांना सन्मानित केलं गेलं. तदनंतर मात्र आता आव्हान आहे, कारण निर्धारित 24 चेंडू मध्ये 42 धावांचं माफक आव्हान असताना आतापर्यंत मजल मारलेले 13 धावांवरती संघ पोहोचलेला आहे. पहिलं षटक समाप्त होते, पहिल्या षटकानंतर 13 धावा. आता उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 29 धावा. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर चिराग. 18 चेंडू 29 धावा. चिराग आहे गोलंदाजी मार्क वरती. महत्वाचं षटक घेऊन येतो चिराग तो रोहित. या ठिकाणी उंच प्रहार केला जातो रोहितच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाला थोडंसं मिस जजमेंट झालं. 2 धावा अर्जित करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुद्धा सक्सेसफुल या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय 15. आता मात्र 17 चेंडू 27 धावा. 17 चेंडू 27 धावा. माजिवलीचा संघ अगदी यंगस्टार संघ आहे. अगदी समान वयाचे सर्व खेळाडू आपण माजिवली संघाकडून पाहतोय. यंग टॅलेंट आहे. यंग टॅलेंट मध्ये आहे आत्मविश्वास आहे. अनेक नवीन नवीन चेंडू हाताळण्याची सुद्धा कसरत ज्यांच्यामध्ये आहे, जे नवीन नवीन चेंडू हाताळत असतात तेच या ठिकाणी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि सिंपल झेल. गरज होती का असा प्रश्न मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. रोहितला हे करणं योग्य होतं का? कारण चांगल्या पद्धतीने धावा येत होत्या आणि अशाच धावा येत असताना स्विच हिट खेळण्याचा एक प्रयत्न केला गेला. अनसक्सेसफुल प्रयत्न झाला आणि मात्र झेलबाद होताना रोहित केने बॅक टू द डगआउट. चला राहुल किनी येतोय, ज्याने अप्रतिम एक धाव बाद केला होता. अगदी अप्रतिम ज्याने फेकी केली होती तोच आता राहुल किनी मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्याने अनेक मैदान गाजवलेली आहेत. एपीएलचं मैदान गाजवले, VGPLचं मैदान गाजवले आणि यानंतर मात्र उजव्याष्टीचा बाहेरचा चेंडू पाहिलं, न्याहाळलं आणि सोडून दिलं. बाकीची भूमिका मात्र पंचांवरती. हे व्हाईट चेंडू अवांतर धावेने दंडित केलं जाते. अवांतर धावेने स्कोर वाढताना पाहतोय 16. आता मात्र चेंडू शिल्लक आपण पाहतोय 16 चेंडू अजूनही शिल्लक होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण भाग मिल्खा बाग आणि या ठिकाणी आदेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. चिताच्या चपलाईने धावताना पाहतोय. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण केले. या एका धावेने स्कोर पुढे जाताना 17. 15 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आहे. सामना नक्कीच रंगतदार होईल, मजा येणार नक्कीच. नेल बायटिंग सामना होईल. उंच प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली गेली, चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑन साइडला. एक धाव मात्र अर्जित केली जाते, थांबवलं जाते राहुल किनीकडून आदेशला की आपलं या ठिकाणी राहणं. अँकरची भूमिका आपल्या दोघांनाही या ठिकाणी साकारायची आहे, कारण आपण राहिलो तर आपला विजय मात्र नक्कीच निश्चित आहे. त्यामुळे अतिघाई आपण करणार नाही आहोत, चुकायचं नाही. तर या ठिकाणी फक्त आणि फक्त लढायचं, बस हेच सूत्र आपलं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अप्रतिम येतोय षटकार राहुल किनीच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. 13 चेंडू 18 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 13 चेंडू 18 धावा. स्विच हिटच्या माध्यमातून षटकार
मारला तो राहुल मात्र स्ट्राईक वरती. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहतो स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे, कारण ती क्षमता माझ्याकडे आहे, मी सामना फिरवू शकतो आणि स्वतःवरती विश्वास असेल ना तर नक्कीच आपण कुठलेही ध्येय अगदी सहज साकार करू शकतो. त्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा असायला हवी आणि स्वतःवरती विश्वास मात्र असायला हवा. तोच विश्वास, तेच संयम, तीच प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करावी लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय आई चामुंडाई चषक 2024 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. 30 षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. चला गोलंदाज निकेश आलेला आहे. फक्त एकच सूचना देऊ इच्छितो की 4 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत. या 4 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला हाताळायचं आहे, अन्यथा मात्र पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. एक शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये आणावा लागेल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात धावा 17. 4 मिनिटं बाकी आहेत. या 4 मिनिटांमध्ये हे षटक मात्र हाताळायचं आहे. 12 चेंडू 17 धावा. राहुल किन ऑन द मार्क. सुंदर हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, फसलाय, राहुलला फसवलं या ठिकाणी. मागच्या वेळेला सुद्धा हाच तो गोलंदाज निकेश ज्याने पारगाव नाही निकेशने भिनार संघाला या ठिकाणी फसवलं होतं, तोच निकेश जादुई गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होते, ऑन साइडला क्षेत्ररक्षण होते, तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जातो, एका धावेने स्कोर वाहतोय. पाहतोय आपण 26. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावा. आदेश आहे स्ट्राईक एंड वरती. तर नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण राहुल. दोघांकडे ताकद आहे, दोघेही चांगले बॅटर यंगस्टर भामडपाडा संघाकडून आपण पाहतोय. उंच गगनचुंबी प्रहार केला जातो, क्षेत्ररक्षक खाली, परंतु चुकी नाही या ठिकाणी, चुकी नाही. बॅक टू द डगआउट. आदेश पाटीलची खेळी संपुष्टात येते. आता मात्र सामन्यामध्ये रंगत येणार, नक्कीच येणार, कारण चेंडू शिल्लक आहेत 9, धावा हव्यात 16. अजूनही गौरव किनी मात्र डगआउट मध्ये आपण पाहतोय. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय निकेश गोलंदाजी मार्फत आहे. मागच्या पहिल्या इनिंगच्या सामन्यामध्ये ज्याने 10 धावा शेवटच्या षटकामध्ये डिफेंड केल्या होत्या, तोच निकेश यावेळेला मात्र 30 षटक घेऊन आले. पहिल्या चेंडूवरती निर्धाव, तदनंतर मात्र 1 धाव आणि पुन्हा एक विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळतोय निकेश. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेत आहे, चेंडूला धाडले स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्कोर मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 28. 8 चेंडू आणि 14 धावा. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील, महत्वाचे असतील. हे 2 चेंडू जर चांगले हाताळले ना तर माजिवली संघ मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक करू शकतो. फुल टॉस चेंडू काय केलं जाते, यस, पुन्हा एकदा चुकी होणार नाही. अप्रतिम 2 झेल जे अप्रतिम टिपले गेले. मागच्या वेळेला आदेश पाटील यांचा झेल घेतला गेला, तदनंतर मात्र सुशांत किनी याला सुद्धा बॅक टू द डगआउट.
विकेटचं पतन आणि देऊया डीजेला आमंत्रण. धन्यवाद धन्यवाद डीजे. 7 चेंडू आणि 14 धावा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय माजिवली संघासाठी पॅनलाइज व्हावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये एक फलंदाज एक क्षेत्ररक्षक आपल्याला आतमध्ये ठेवावा लागेल. चला पुढचा चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला हवेत पाठवले. चांगलं झेल घेता आला असं, पण झेल ज्या वेळेला कळलं की झेल होणार नाही त्यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं माजिवली संघाकडून. एक धाव मात्र या ठिकाणी आली गौरव किनीच्या बॅटमधून. एका धावेने स्कोर बोर्ड 29. हेमंत पाटील याच्या बॅटमधून एक धाव आली. ओके, विदिन टाइम झालेला आहे. या ठिकाणी जेव्हा विकेट गेली त्यावेळेला मात्र स्टॉप वॉच थांबवलं नव्हतं, त्यामुळे मात्र फक्त जी 20 ते 25 सेकंद एक्स्ट्रा झाली होती ती मात्र आपण काउंट केली आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू आणि यंगस्टार भामटपाडा जिंकण्यासाठी 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. काय घडेल, काय रंगत आलेले सामन्याला. योगेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहावं लागेल. निकेश यांचं 4च धावा दिले आणि 2 महत्वाचे गडी आदेश पाटील आणि सुशांत किनी यांना मात्र तंबूच्या आसाला पाठवलं. निकेश याचं विशेष कौतुक आहे. 4च धावा दिल्या आणि तदनंतर मात्र आता पाहतोय 6 चेंडू 13 धावा. योगेश गोलंदाजी मार्क वरती. हेमंत पाटील आहे धडाकेबाज फलंदाज आहे. एक मोठा प्रहार आवश्यक आहे. या ठिकाणी चेंडूला धाडले मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउंस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. 5 चेंडू शिल्लक. धावा हव्यात 12. 2 चांगले फटके मात्र सामन्याला कलाटणी देऊ शकतात. राहुल किनीकडे ती एबिलिटी आहे. राहुल किनी करू शकतोय, हेमंत पाटील सुद्धा करू शकतोय, परंतु सिलिमिडॉफच्या दिशेने मात्र एक क्षेत्ररक्षक आणला जातोय. जे प्लॅनिंग मागच्या गेम मध्ये सुद्धा त्याने माजिवली संघाने केलं होतं तेच प्लॅनिंग आता करतायत. मागच्या वेळेला फक्त सिलिमिडॉनला होता. या ठिकाणी काय घडतंय. अप्रतिम चेंडू आणि यस इज द लेग बिफोर द विकेट. राहुल किनी बॅक टू द डग आउट. फिंगर इज गोइंग ऑन. धन्यवाद डीजे. आता मात्र स्ट्राइक एंड वरती आहे मिस्टर गौरव.
माझ्या बाजूला सुद्धा गौरव पाटील आहेत, ते म्हणतायत गौरव नावात दमखम आहे, गौरव करू शकतो. गौरव किनीला ती किमया करावी लागेल. 4 चेंडू 12 धावा, 2 मोठे फटके आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतायत. योगेश टू गौरव, चांगल्या पद्धतीने खेळून काढलेले चेंडू आहे, ब्लॉक होलला टाकलेला चेंडू होता, एकदा मात्र अर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते. यस, हा ना करता करता मात्र पाहिलं आपण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या माध्यमातून हेमंत पाटील बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. नितीन केनी येतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम केले, मात्र तदनंतर आता फलंदाजीसाठी सज्ज होते नितीन केनी. फलंदाजी सुद्धा बहरावी लागेल, पण त्यासाठी सेट होण्याचा टाइम नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावा हव्या आहेत. 3 चेंडू 11 धावा. या चेंडूवरती प्रहार होणे महत्वाचं आहे. हा चेंडू नक्कीच निर्णायक ठरेल. रंगत वाढेल, जर मोठा फटका आला तर नक्कीच रंगत वाढेल या चेंडूवरती. या चेंडूला उडवले बी शेप मध्ये, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. 4 महत्वाचे गडी झेल बाद झाले. म्हणून म्हणतात ना, कॅच घ्या तरच आपण मॅच जिंकाल, जर कॅच सोडाल तर नक्कीच मॅच सुद्धा सोडाल. म्हणूनच म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. कारण रोहित केनी कॅच आउट झाला, तदनंतर आपण पाहिलं आदेश पाटील कॅच आउट झाला, त्यानंतर पाहिलं आपण सुशांत केनी, तो सुद्धा कॅच आउट झाला. गौरव केनी, हे जे महत्वाचे जे प्लेयर्स आहेत, आपण म्हणतो यंगस्टार भामटपाडा संघाचे प्लेयर्स, हे सर्व प्लेयर्स मात्र कॅच आउट होताना पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. माजिवली संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा हव्या आहेत 11. 2 चेंडू 11 धावा. दोन चेंडू 11 धावा. या ठिकाणी चेंडूला पाठवले, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होते लेग बाईच्या रूपाने. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी असेल. जर कुठल्याही प्रकारचा खराब चेंडू हाताळला नाही तर नक्कीच माजिवली संघ या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, खेळण्यासाठी सज्ज असेल झिडके संघ. एक चेंडू 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. काहीतरी जर खराब घडलं, वेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला, अवांतर झाला, एक्स्ट्रा धावा आल्या तर मात्र रंगत वाढेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि विशेष कौतुक करावं लागेल माजिवली संघाचा. अँड हार्ड लक टू यंगस्टार भामटपाडा. आरुष प्रकाश शेठ जाधव यांच्याकडून योगेश जाधव यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. कुठल्या संघाचा आहे योगेश जाधव? माजिवली संघाचा. अप्रतिम ज्यांनी गोलंदाजी हाताळली शेवटची. या